सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं हे भीमाशंकर देवस्थान भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वे ज्योतिर्लिंग आणि महाराष्ट्रात असलेल्या 5 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। या ज्योतिर्लिंगामधून पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते। भीमाशंकर अनादी काळापासून स्वयंभू असल्याची आख्यायिका सांगितली जाते। याबद्दल 2 आख्यायिका प्रसिद्ध आहेत। त्रेतायुगात शिवशंकराचा एक मोठा भक्त होता त्रिपुरासूर। त्याला वरदान मिळाल्याने तो उन्मत्त झाला। तेव्हा त्रिपुरासूर राजाचा वध करण्यासाठी भगवान शंकराने अर्धनारी नटेश्वराचे रूप धारण केले आणि त्रिपुरासूर राजाचा वध केला। त्यानंतर शिवशंकराचे शिवलिंग या ठिकाणी स्थापन करण्यात आले। असेही म्हटले जाते कुंभकर्णाचा मुलगा भीमा राक्षस याने भोरगिरी पर्वतावर लोकांचा छळ करायला सुरुवात केली होती आणि त्याचा वध केल्यानंतर शंकराने भीमाशंकर या रूपात येथेच वास्तव्य केले। भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले आहे। 1984 साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा करण्यात आली। जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात। येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू। येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलात आढळते। बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वन विभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत। हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे 1200 ते 1400 वर्षापूर्वीचे आहे। मंदिराच्या छतावर खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते। मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव आणि सुंदर आहेत। सभा मंडपाबाहेर सुमारे 5 मन वजनाची लोखंडी घंटा आहे। चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते। छत्रपती शिवाजी महाराज, राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनाला येत असत। पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनाला आल्याची नोंद आहे। नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। सभा मंडपाशेजारी दर्शनासाठी लोखंडी रांगा तयार केल्या आहेत। भगवान शंकराच्या या धार्मिक स्थळाला निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करून सजवले आहे। सह्याद्रीच्या पश्चिमेकडील पसरलेल्या एका रांगेवर उंच डोंगरावर भीमाशंकर आहे। प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे।
अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे। येथे इतरही प्रेक्षणीय स्थळे आहेत, त्यापैकी गुप्त भीमाशंकर, कोकणकडा, सीताराम बाबा आश्रम आणि नागफणी पॉइंट। पूर्वीच्या काळी गावाचे राखण करण्यासाठी गावाबाहेर काही राखणदार देवता असायच्या, त्याबद्दल आपण पुढील भागात माहिती घेऊ।